आंदोलन केलं झालं का? थांबू आवडतं मुंबईच्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयामध्ये काल एक परिपत्रक काढलं. त्या परिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशावर गदा आणण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी जीन्स आणि टी शर्ट महाविद्यालयामध्ये परिधान करू नये अशा प्रकारचं आणि जर्सी अशा प्रकारचं परिपत्रक त्या महाविद्यालयाने काढलेलं. अनेक पालक संघटनांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा विरोध दर्शवलेला आहे. ज्या पद्धतीनं चेंबूरच्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयामध्ये हे परिपत्रक काढण्यात येते, मुंबई किंवा महाराष्ट्राच्या इतर महाविद्यालयामध्ये काढलं तर विद्यार्थी कदाचित रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती निर्माण झाली. हिजाब ही वेगळी गोष्ट आहे आणि जीन्स आणि टी शर्ट आणि जर्सी परिधान करणं ही वेगळी गोष्ट आहे. उद्या जर स्पोर्ट्स डे असेल, स्पोर्ट्स डेला तुम्ही जीन्स आणि टी शर्टला जर आता बंदी घालता तर त्यावेळेस स्पोर्ट्सला तुम्ही स्विमिंग कॉस्ट्युमवर बंदी घालणार आहात का? तुम्ही जे विद्यार्थी खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या टी शर्टवर आणि शॉर्ट्सवर तुम्ही बंदी घालणार आहात का? अशा प्रकारे तालिबानी वटहुकूम काढण्यासारखं परिपत्रक ह्या मुंबईतल्या आचार्य आणि मराठे महाविद्यालयाने काढलेले. मी आजच मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भातलं पत्र दिलं आणि सभागृहामध्ये सुद्धा त्या विषयावर आज मी आवाज उठवणार आहे. अशा प्रकारे देशामध्येच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा 70 ते 80% विद्यार्थिनी किंवा तरुण मुलं मुली हे जीन्स आणि टी शर्ट परिधान करत असताना एका मुंबईच्या महाविद्यालयामध्ये हिजाब बंदीवरून जर विद्यार्थ्यांच्या जीन्स आणि टी शर्टवर सुद्धा बंदी आणण्यात आली येत असेल तर निश्चितपणे हा लोकशाहीचा खून आहे. विद्यार्थ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार या महाविद्यालयाने केला असल्या कारणानं जी बंदी त्यांनी घातलेली ती ताबडतोब काढावी आणि अशा प्रकारे तालिबानी हुकूम काढणाऱ्या व्यवस्थापकावर आणि संस्था चालकावर कारवाई करावी. मला जी माहिती मिळाली, काही स्वतःला पत्रकार म्हणणारे किंवा काही संपादक असणारी मंडळी ह्या मागे आहे आणि जाणून बुजून त्या महाविद्यालयावर दबाव आणून अशा प्रकारे परिपत्रक काढायला ते भाग पाडतायत. त्यामुळे अशा प्रकारे तालिबानी राजवटीच्या माध्यमातून जर अशा प्रकारे कोणी जीन्स आणि टी शर्टवर किंवा स्पोर्ट्स युनिफॉर्मवर जर बंदी घालत असेल तर त्याचा निषेध आम्ही करतो आणि त्याचबरोबर सभागृहामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन देऊ ह्या बंदीच्या विरोधामध्ये त्वरित कारवाई करावी अशी विनंती करतो. असाच वाद हिजाब संदर्भात देखील झाला होता. नाही बघा, 9 विद्यार्थ्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली, परंतु न्यायालयानं कुठे असं सांगितलं नाही की जीन्स आणि टी शर्टवर तुम्ही बंदी घालावी. न्यायालयानं त्यांची याचिका हा वेगळा मुद्दा आणि लाखो विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असताना जर जीन्स आणि टी शर्ट घालून महाविद्यालयामध्ये जात असेल, जर्सी घालून महाविद्यालयामध्ये जात असेल आणि ताबडतोब त्यांच्या जीन्स आणि टी शर्टवर बंदी आणण्याची एक वटहुकूम ह्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांना कोणाच्या तरी दबावाखाली जर केला असेल तर चुकीचं आहे. न्यायालयानं असं कुठेही म्हटलेलं नाही की जीन्स आणि टी शर्टवर किंवा जर्सीवर बंदी घालावी. मी तेच म्हणालो, उद्या जर स्पोर्ट्स डेला स्विमिंग कॉस्ट्युम घालायला तुम्ही परवानगी नाकारात, उद्या तुम्ही स्पोर्ट्स डेच्या माध्यमातून जे टी शर्ट आणि शॉर्ट्स आहेत त्याला तुम्ही बंदी घालाल, हे काय चाललंय? हा भारत देश आहे. कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या नावावर किंवा व्यक्तीच्या दबावाखाली जर अशा प्रकारचे वटहुकूम कुठलं महाविद्यालय करत असेल तर मी त्याचा निषेध करतो आणि सभागृहामध्ये सुद्धा याच्या विरोधामध्ये मी आज आवाज उचलणार आहे आणि त्याचबरोबर मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की अशा प्रकारे तालिबानी हुकूम काढणाऱ्या किंवा तालिबानी परिपत्रक काढणाऱ्या व्यवस्थापकांवर कठोर कारवाई करा. सर, याला लागूनच हिजाब बंदीच्या बाबतीत फक्त शाळा कॉलेजेस नाही तर मतदानामध्ये देखील हिजाब घालून खूप गोंधळ झाला आणि त्याबद्दल देखील निवडणूक आयोगाने तक्रार घेतली. या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काळात काय भूमिका असणार? नाही बघा, हिजाब हा वेगळा गोष्ट आहे, तो देश पातळीवर चाललेला प्रश्न आहे. आजचा मुद्दा आहे जीन्स आणि टी शर्टचा. हिजाब याला विरोध करणारी मंडळी फार वेगळ्या प्रकारची मंडळी या देशामध्ये आहे, परंतु जीन्स आणि टी शर्ट हा सर्वसामान्य पेहराव आहे. आज या सभागृहातले सदस्य सुद्धा जीन्स आणि टी शर्ट घालून येणारे असतात. तुमच्यातले काही पत्रकार सुद्धा जीन्स आणि टी शर्ट घालून येत असतात. किंबहुना माझं तर असं म्हणणं आहे की ह्या राज्यामध्ये देशामध्ये 70 ते 80% तरुणी हे जीन्स आणि टी शर्ट आणि जर्सी घालत असताना जर एखाद्या महाविद्यालयानं अशा प्रकारे जर
परिपत्रक काढलं असेल आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या लोकशाहीवर गदा आणली असेल तर त्याचा मी निषेध करतो. नवामध्ये महायुतीमध्ये नको असं भाजपनं सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांचं सोडून काम असलं आता त्या आपकी बात करें 26 जून को ये खारिज कर दी गई थी हाईकोर्ट में याचिका। सेकेंड और थर्ड ईयर के स्टूडेंट जो अभी पढ़ रहे हैं ये उनका आखिरी साल है और अब इसमें उन्हें हिजाब पहनने के लिए मुझे पता आखिरी साल में कैसे पढ़ाई करें? मलिकांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली होती आणि त्यांना बाजूला ठेवा. मात्र कालच्या बैठकीत नवाब मलिक अजितदादा गटाच्या बैठकीत उपस्थित होते. मला असं वाटतं या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं पत्र जाहीर केलेलं आहे. त्या पत्राच्या कॉप्या विविध वृत्तपत्रांमधून आणि कुठच्या माध्यमातून आलेल्या आहेत. जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे तीच भूमिका महायुतीच्या इतर सदस्यांची आहे. कालच्या बैठकीमध्ये कोण यावं कोण नाही यावं त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मानतात. त्यामुळे आम्ही ढवळाढवळ करण्यापेक्षा वरिष्ठ नेते अतिरिक्त निर्णय घेऊ. दुसरीकडे पाहिजे तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं की आम्ही 85 जागांची मागणी करणार आहे. एकूणच महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात घटक पक्ष आहेत. तुम्ही किती जागांची बघा आम्हाला किती प्रश्न विचारले तरी आज आमच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना तंबी देण्यात आलेली आहे, प्रवक्त्यांना सुद्धा, की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारे वादविवाद निर्माण होईल अशा प्रकारची भूमिका तुम्ही प्रवक्त्यांनी पण घेऊ नये आणि कुठल्याही लोकप्रतिनिधींनी घेऊ नये. त्यामुळे त्या विषयावर आम्ही बिलकुल बोलणार नाही.